छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाचा वाद आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात उभारण्यापेक्षा प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्यात यावं अशी मागणी केली आहे। समुद्र आणि शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही, मग समुद्रात त्यांचं स्मारक कशासाठी बांधायचं असा प्रश्नही भिडे गुरुजींनी केलाय। संभाजी भिडे यांच्या श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीमध्ये धारातीर्थ मोहीम राबवण्यात आली होती। या मोहिमेच्या सांगता समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती 2 वेगवेगळ्या दिवशी साजरी करणं थांबवा अशी मागणी आज शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केली आहे। त्याचवेळी संभाजी भिडेंनी ही मागणी केली आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांचा गौरव केलाय। याशिवाय संभाजी भिडेंच्या कामाची प्रशंसा केली। शिवछत्रपती आम्ही पुतळे उभारतो, भिंतीवरती त्यांची चित्र लावतो, त्यांच्या जयंत्या करतो, त्यांचं स्मारक करतो। का ज्या जागेचा, ज्या स्थानाचा, ज्या ठिकाणाचा काही एक संबंध नाही अशा ठिकाणी समुद्रात 4 किलोमीटर आत जाऊन स्मारक काही संबंध। अगदी शौच केल्याचं ठिकाण म्हणून सुद्धा इतिहासात नोंद असेल तर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक करूया आपण, ज्याचा काहीच संबंध नाही अशा ठिकाणी स्मारक करायचं असेल स्मारक तर उभ्या अवघ्या ओझ्या पिढीला तळ्यात पोरांचं मत आहे। आजही ते स्मारक तुमच्या आमच्या देशाच्या स्वातंत्र्यापुढे अस्तित्वापुढे आव्हान देऊन उभी असलेली राष्ट्र आहे, त्यांना सांगणार स्मारक असेल। प्रतापगडावरती त्याचा कोथळा काढला तो पिसवा आणि ती वाघ नका, जिथं कोथळा काढला तिथं ते स्मारक व्हायला पाहिजे। शिवसेनेच्या जयंतीच्या चिंध्या केल्या मागच्या राज्यकर्त्यांनी, रोज नका पडतील रामखोर आहे त्यांच्याजवळ जाऊन त्यावेळेला काही मागणं शक्य नव्हतं आणि बोललो असतं ते काही उपयोग झाला असता। लवकरात लवकर जयंतीची तिथी एकच करा आणि ती 19 फेब्रुवारीच्या आत घोषित करा। तुमच्या हातात बलकट सत्ता आहे, कोणाच्या तोंडाकडे पाण्याची आवश्यकता नाही, तेवढं करावं सगळं कळून सांगून मागणं मागू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।